नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत पुढल्या 25 मिनिटात 50 घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूया. कोल्हापुरात काळंबावाडी धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर वाढलाय आणि त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते आणि त्यामुळे काळंबावाडी धरणातून आज विसर्ग वाढवण्यात येणार आहे. 1000 क्युसेक्सने विसर्ग होणार असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. कोल्हापुरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. घाटमाथ्यावर पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणात चांगलाच गारवा पसरलाय. 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावल्यानं कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. 35,000 क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आणि त्यामुळे शहरातील भिडे पूल पाण्याखाली गेला. पाण्याचा विसर्ग वाढत असल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतं. पुण्यात मुसळधार पावसामुळे आणि खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानं डेक्कन परिसरातील पुलाची वाडी इथल्या घरांमध्ये पाणी शिरलंय आणि त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यातील जनजीवन विस्कळीत झालंय. तर मोठा नदीकाठच्या नागरी वस्तीलाही पुराच्या पाण्याचा फटका बसलाय. खबरदारी म्हणून नदी शेजारील खिलारीवाडी इथे विद्युत पुरवठाही खंडित करण्यात आला. पुण्यात मध्यरात्री नदीत वाहून जाणाऱ्या गाड्या वाचवण्यासाठी पुणेकरांची धडपड सुरू होती आणि जीव धोक्यात घालून वाहनं नदीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात होते. खडकवासला धरणातून 35,000 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. अशात बेफिकिरीपणा जीवावर बेतू शकतो याचं भानही लोकांना नाही. खडकवासला धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे नदीपात्रालगतच्या गावांमध्ये पाणी शिरले. काहींच्या घरातही पाणी शिरले. रस्ते जलमय झाल्यानं अडकलेली वाहनंही नागरिकांनी बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. पूरस्थिती नियंत्रणात असली तरीही नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला. धुळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्याची सुरक्षा पाहणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला पाण्यानं वेढा दिला. दमदार पावसामुळे पोलीस चौकीबाहेरील परिसरात तलावाचं स्वरूप प्राप्त झालं आणि त्यामुळे पोलिसांना कसरत करावी लागते. मागील 2 आठवड्यांपासून मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा होती. मुसळधार पावसाची शेतकरी चातकाप्रमाणे वाट पाहत होता. अखेर मागील 4 दिवसांपासून मराठवाड्यावर वरुणराजानं मेहरबानी केली आहे. मुसळधारांमुळे तहानलेला मराठवाडा सुखावला आहे. मुसळधार पावसामुळे धरणांमध्येही पाण्याची मोठी आवक सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आता 38.29% पोहोचला. त्यामुळे मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांसह नगर जिल्ह्याच्या काही भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्यानं नाथसागरात 36,772 क्युसेक्स वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. रायगडमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रायगडमधील पेण, पनवेल, उरणसह महाडमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. पालघरमध्ये सलग 3ऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू, बोईसर, पालघर, तलासरी, विक्रमगड परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. सूर्या प्रकल्पाच्या धामडी धरणातील पाण्याचा विसर्गही वाढवण्यात आला आहे. धामडी आणि कवडास धरणातून सूर्या नदी पात्रात 14,000 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे. नाशिक शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि गंगापूर धरणातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला यंदा दुसऱ्यांदा पूर आला. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागल्यानं गोदाकाठचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला. सर्व मंदिरांनाही पुराच्या पाण्यानं वेढा घातला. धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे कोरडं ठाक पडलेलं तेरणा धरण प्रवाहित झालंय. मागील 3 वर्षांपासून हे धरण कोरडं ठाक पडलं होतं. मात्र पावसामुळे या धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरण काठोकाठ भरलंय. त्यामुळे पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या गावांना दिलासा मिळाला. मालेगावच्या गिरणा धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे गिरणा धरणातील पाणीसाठा 50.65%वर गेला. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला. धाराशिव जिल्ह्यात सलग 2ऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. वाशी, कळंब, धाराशिव, तुळजापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आणि या पावसानं वाशी तालुक्यातील फकराबाद गावचा संपर्क तुटलेला आहे. पुलावर पाणी आल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तर मांजरा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली. सोलापूरमधील बार्शी तालुक्यातल्या आगळगाव परिसरात मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत. आगळगाव परिसरात झालेल्या पावसामुळे चांदणी नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटलाय. मुसळधार पावसानं सोलापूरला झोडपलंय. सांगलीत मागील 2 दिवसांपासून रिमझिम पडणाऱ्या पावसाचा जोर वाढला आहे. तासगाव, वाळवा, मिरज, शिराळा, कवठे महाकाळ तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. जोरदार पावसामुळे अनेक ओढे, नाले, तलाव पुन्हा ओसंडून वाहू लागलेत. तासगाव तालुक्यातील येरळा आणि अग्रडी नदीचं पाणी पुन्हा एकदा पात्राबाहेर आलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद शहरासह आसपासच्या परिसरात 2 दिवस जोरदार पाऊस झाला आणि या पावसामुळे जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरात असणारा सीथा आणि धबधबा प्रवाहित झाला आणि त्याबरोबर आसपास असणारे छोटे मोठे धबधबे देखील ओसंडून वाहू लागल्यानं या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढताना दिसते। गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासूनच पावसाला दमदार हजेरी लावली आणि त्यामुळे पुजारी टोला धरणात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे। पुजारी टोला धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेत। पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। जळगावच्या भडगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बोरटेक इथल्या रेल्वेच्या भुयारी मार्गात पाणी भरले आणि त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन रेल्वे पटरी ओलांडून प्रवास करावा लागतोय। याची रेल्वे प्रशासनानं खबरदारी घेत कायमस्वरूपी पाण्याचा निचरा करण्याकरता तोडगा काढावा अशी मागणी केली। भुसावळ, रावेर, यावल, बोदवडसह मुक्ताईनगरमध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढलाय आणि जिल्ह्यात सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस होत असल्यानं छोटे मोठे प्रकल्प त्यासह धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली। अकोल्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे मोरणा नदीसह छोट्या मोठ्या नाल्यांना पूर आलाय। मोरणी नदीकाठच्या गीतानगर या भागातील लोकांच्या घरात पाणी शिरल्यानं पालिकेच्या नालेसफाईचा फज्जा उडालाय। पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही संतप्त नागरिकांनी केला। राज्यात मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने कमबॅक केलंय। भारतीय हवामान विभागानं राज्यातील अनेक भागात पावसाचा अलर्ट जारी केला आहे। रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिलाय तर पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। पालघर, ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला। काही दिवसांच्या ब्रेकनंतर पावसाने शुक्रवार रात्री आणि शनिवारी हजेरी लावत राज्यात ठिकठिकाणी बरसात केली। संपूर्ण कोकणसह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेशात पावसाचा जोर चांगला होता। धरणातील साठ्यांमध्ये वाढ झाली असून धरणं 80% भरली आहेत। शहापुरात मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाचे 5 दरवाजे 5 मीटरने उघडण्यात आलेत। भातसा नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पाऊस आणि धुक्याचा आनंद घेण्यासाठी लोणावळ्यात आलेल्या पर्यटकांना निसर्गाचं सौंदर्य पाहून भुरळ पडली आहे। टायगर पॉइंटवर धुक्याची दाट चादर पसरली आणि उंच घाटमाथ्यावरील मनमोहक दृश्य पाहण्यात पर्यटक हरवून गेले। मुसळधार पावसामुळे लोणावळ्यावर सध्या धुक्याची चादर पसरली आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगेत घाटमाथ्यावरील पट्टा धुक्यात हरवल्याचं पाहायला मिळत आहे। थंडगार वारे आणि आल्हाददायक धुक्याचा आनंद मुंबई पुणे एक्सप्रेसवरील नागरिक घेताना पाहायला मिळत आहे। एसटी महामंडळाने गणेशोत्सवासाठी कोकणात सोडलेल्या 4300 अतिरिक्त गाड्यांपैकी 75% बसेस 10 दिवस आधीच फुल झाल्याचं समोर आलंय आणि या बसचं बुकिंग 26 जुलै रोजी करण्यात आलं होतं।